शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सदानंद तानाजी चव्हाण. आज आपण विज्ञान संत अंकुश पाटील सरांचं अमिनो ॲसिड बनवणार आहे. तर ते नवीन फॉर्म्युला सोयाबीन बीपासून जी पद्धत सांगितलेली आहे बनवायची आपल्याला. तर त्या पद्धतीने आपण हे सोयाबीन आणलेलं आहे. असं हे 10 किलो सोयाबीन आपण आणलेलं आहे. तरी आपण मिक्सरच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं बारीक करून घेत आहे याची पावडर. ही प्रक्रिया पहिल्यांदा आपण गेल्या वेळेस सोयाबीन चंक्सपासून सोयाबीनचे बॉल जे असतात त्यापासून अमिनो ॲसिड बनवलेलं होतं. तर आता ही नवीन पद्धत आहे सोयाबीनच्या बियापासून. त्यावेळेस आपण 100 लिटर अमिनो ॲसिड बनवणार आहे. तर यासाठी आपण हे 10 किलो सोयाबीनचं बिया आणलेलं आहे आणि यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे 5 किलो आपल्याला लागणार आहे. त्याची प्रक्रिया आधी आपण ही बारीक करून घेऊन नंतर आपण त्याची प्रक्रिया करणार आहे. तरी आपण घरच्या घरीच मिक्सरच्या साहाय्यानं आणि लवकर होतं आहे एकदम. काय कडक बी ना मऊ बी असल्यामुळं एकदम फास्ट मिक्सरमध्ये भरल्या जाते चांगलं. तर सोयाबीन चंक्सपासून जे आपण बनवत होतो तर त्यापेक्षा रिझल्ट एक नंबर त्यापेक्षा लागणार आहे असं पाटील सरांचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही यावेळेस हे बियापासून बनवण्याला चालू करूया. कारण यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रोटीन अधिक तेलकटपणा ह्यातला हे भेटणार आहे. तर सोयाबीनचं जे चेंज येत होतं तर त्यात सुद्धा भेसळीचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला पाटील सरांनी हे बियापासून तयार करण्याची प्रोसेस चालू केलेली आहे. कारण त्यात ते आता मागणी वाढल्यामुळं त्यात बी मिक्स दुसरं काही यायला लागलेलं आहे. त्यामुळे क्वालिटी अमिनो ॲसिडची आपली पहिल्यासारखी होईना काय शेतकऱ्यांची. त्यामुळे हे डायरेक्ट आता बियापासून थोडी पद्धत वेगळी आहे जरा. ती आपण पुढं बघणारच आहे कशी पद्धत आहे काय. पण ह्याचा रिझल्ट पहिल्यापेक्षा एक नंबर लागणार आहे चांगला. हे आपण बारीक करून तर हे अशा पद्धतीनं एकदम भरडा ह्याचा होत आहे मिक्सरमध्ये. शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनचं बी असं मिक्सरच्या साहाय्यानं बारीक करून घेतलेलं आहे 10 किलो. आपण 100 लिटर बियापासून ह्यावेळेस अमिनो ॲसिड जे बनवणार आहे त्यासाठी बी 10 किलो आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 किलो घेतलेलं आहे आपण. याची प्रक्रिया आपण आता करणार आहे. तर ह्यासाठी आपल्याला हे 5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड पहिल्यांदा त्या 100 लिटरच्या बॅगमध्ये टाकून द्यायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 किलो ह्यात टाकून घेतल्यानंतर हे आपण सोयाबीनचं बी बारीक करून जे घेतलेलं होतं 10 किलो ते आपण असं टाकणार आहे. 10 किलो बी आणि 5 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण टाकलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाणी हे 20 लिटर आता ॲड करणार आहे. त्याची पद्धत थोडी वेगळी आहे बनवण्याची. हे जारचं पाणी आपण वापरतो यासाठी. 20 किलो आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहे. ही प्रक्रिया कशी चालू होती ती बघू शकता तुम्ही. हे एवढं पाणी मिक्स करून हे चांगलं आपण एकजीव करून घेणार आहे. कारण पोटॅशियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया चालू झालेली आहे. हे द्रावण एकदम घट्ट आता होणार आहे. असं पूर्ण एकजीव करून आपल्याला हे घ्यायचं आहे. हे
हे द्रावण पहिलं आपण सोयाबीन चंक्सपासून अमिनो ॲसिड बनवत होतो, तर ते लवकर एकाच वेळेस बनत होतं ते. पण ह्याची प्रक्रिया अशी आहे, तर ह्याला एक 3 दिवस साधारणतः एक 72 तास एवढ्या 20 लिटर पाण्यात टाकून हे आपल्याला ठेवायचं आहे. तर ह्यामुळं ह्या कमी पाणी असल्यामुळं त्याची प्रक्रिया 3 दिवसात ही सोयाबीन बी सोयाबीन चंक्स पेक्षा ह्यामध्ये पॉवर जरा जास्त असल्यामुळं हे आपल्याला 3 दिवस ठेवावं लागणार आहे. त्यामुळं 3 दिवस ठेवल्यामुळं पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे पूर्ण त्यात एकजीव होणार आहे. 3 दिवसानंतर आपल्याला 20-20 लिटरनी पाणी ॲड करत करत ते मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिळून 100 लिटर आपल्याला द्रावण तयार करायचं आहे. हे आपण आता चांगल्या प्रकारे मिक्स करून ठेवलं, एकदम घट्ट झालेलं आहे कमी पाणी असल्यामुळे. तर हे 3 दिवसांनी पूर्ण एकजीव ज्यावेळेस होणार आहे, तर त्यावेळेस आपली पुढची प्रक्रिया ह्यामध्ये 20-20 लिटर पाणी ॲड करत करत आपण 100 लिटर पाणी तयार होणार आहे आपलं अमिनो ॲसिड. आणि पहिल्या अमिनो ॲसिडपेक्षा हे त्यापेक्षा ताकदवर होणार आहे, कारण हे डायरेक्ट सोयाबीन बीपासून आहे बनवलेलं. त्यामुळे त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणसुद्धा अधिक आपल्याला भेटणार आहे. रिझल्ट सुद्धा पहिल्या अमिनो ॲसिडपेक्षा ह्याचा रिझल्ट चांगला लागणार आहे. तर मित्रांनो, हे आपलं सोयाबीनच्या बियापासून तयार केलेलं अमिनो ॲसिड 3 दिवस झालं आपण कमी पाण्यामध्ये 20 लिटर पाण्यामध्ये 10 किलो सोयाबीनचं बी बांधवून टाकलेलं होतं. एकदम तयार झालेलं आहे. एकदम त्याला चॉकलेटी कलर आलेला आहे. आणि आता ह्यामध्ये आपण 100 लिटर 20-20 लिटरनं पाणी ॲड करणार आहे. तर हे पूर्ण एकजीव झालेलं आहे, असं कलर आलेला आहे. मग पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये टाकलेलं असल्यामुळे ते पूर्ण एकदम एकजीव झालेला आहे. आता आपण ह्यात 20-20 लिटर पाणी ॲड करत जाणार आहे आणि मिक्स करून 100 लिटरची करणार आहे अमिनो ॲसिड तयार. पाणी ओतल्यावर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं आपल्याला 1-2 मिनिट हलवून घ्यायचं आहे ह्याला. परत दुसऱ्यांदा 20 लिटर पाणी ह्यात ॲड करायचं आहे. आता 20 लिटर आता 60 लिटर पाणी ॲड केलेलं आहे आपण. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अजून ह्यामध्ये 40 लिटर पाणी आपलं पडणार आहे. पूर्ण टोटल 100 लिटर हे अमिनो ॲसिड सोयाबीन बियापासून बनणार आहे चांगला. शेतकरी मित्रांनो, 100 लिटर पाणी ॲड केलेलं आहे आपण. पूर्ण 100 लिटर तयार झालेलं आहे आपलं. आता वापर करण्यासाठी तयार चांगली एकजीव करून घेतलेलं आहे आपण याला. याचा वापर ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये आपण 5 ते 10 लिटर प्रति एकर काढणार आहे. झाडाची परिस्थिती बघून डाळिंबासाठी जेवढा वापर ह्याचा करेल तेवढा फायदा होणार आहे आपल्याला चांगला. साईज असेल, सेटिंगमध्ये असेल, जमीन चांगली भुसभुशीत राहण्यासाठी, गांडुळाची संख्या वाढण्यासाठी ह्याचा आपण शेतकरी मित्रांनो, त्या पद्धतीनं आपलं अमिनो ॲसिड बियापासून तयार झालेलं आहे चांगलं. हे आपण बियापासून सोयाबीनच्या भरडून तयार केलेलं होतं. तर त्याचा एक अंश सुद्धा राहिला नाही. पूर्ण एकजीव, पूर्ण पाणी त्या बियाचं झालेलं आहे. त्यामुळं त्या ड्रिपमध्ये अडकण्याचं ह्यासाठी काही सुद्धा अडचण नाही आहे ड्रिपनं थोडा. आणि स्प्रेमधून जर द्यायचं असेल तर 200 लिटर पाण्यासाठी साधारणतः 500 मिलीचा आपण वापर करतो. आणि ड्रिपमधून 5 ते 10 लिटर एका एकरसाठी त्याचा वापर आपण करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही पण हे कमी खर्चात बनवा. 30-40 रुपये लिटर प्रमाणे पडते आपल्याला. हे एकदम स्वस्त. 10 लिटर जर सोडायचं म्हणलं तर 300-400 रुपयामध्ये 500 रुपयाच्या आत 1 एकरात ड्रिचिंग जबरदस्त होणार आहे आपलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.